राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पावसाचा आता गंभीर इशारा आणि रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून आता सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे। पुढील 2 ते 3 तासांमध्ये पावसाचा जोर आता वाढणार असून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। ढगफुटीची शक्यता मध्यरात्रीच्या सुमारास असल्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। आता राज्यातील या 10 जिल्ह्यांसाठी आज रात्रीसाठी डबल रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आलेला आहे। हा केवळ पावसाचा नव्हे तर ढगफुटीचा गंभीर इशारा असल्यामुळे कोणीही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे देखील आता आवाहन करण्यामध्ये आले आहे। कारण की या भागांमध्ये आता पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाचा जोर वाढून ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यामध्ये आलेला आहे। गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडत असल्यामुळे धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि त्यामुळे नदी नाल्यांमधील आता पाणी पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आता वर्तवण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीचा गंभीर धोका आहे आणि नागरिकांना आता विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। आता राज्यातील कोणत्या 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे तर बघा आता यामध्ये पहिला जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक पाहत चला, या ठिकाणी देखील सतर्कतेचा इशारा आणि रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून वादळी वाऱ्यासह ढगफुटीची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेल्या 10 वर्षांमध्ये इतका मुसळधार पाऊस कधीच पडला नव्हता, तेवढा पाऊस या ठिकाणी आता रायगड जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता असून या ठिकाणी आता देखील ढगफुटीची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून रायगड जिल्ह्यासाठी देखील रेड अलर्ट असून आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यामध्ये आले आहे। त्यानंतर या ठिकाणी लातूर जिल्हा असेल, आता लातूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळत आहे। दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यावर्षी आता मोठा पाऊस व ढगफुटी झाली आहे, त्यामुळे आता रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून अजून देखील लातूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे। त्यानंतर बीड जिल्हा असेल, आता बघा गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी आणि ढगफुटी होत आहे या ठिकाणी, म्हणजेच की बीड जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास हे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे बीड देखील जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे। या ठिकाणी देखील आता रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे। त्यानंतर या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल, आता 130 वर्षातील सर्वाधिक पाऊस आता या सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे। त्यानंतर आता बुलढाणा जिल्हा असेल, आता बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील अति मुसळधार पाऊस या ठिकाणी रात्रीपासून सुरू होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये देखील आता रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आलेला आहे। घाटमाथ्यावरील परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे आता सातारा देखील जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा देण्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आता त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल, आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आता आवाहन करण्यामध्ये आलेले आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांनी नागरिकांसाठी ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आता स्वतःची काळजी आणि कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी अशी आता या ठिकाणी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करण्यामध्ये आलेले आहे। मध्यरात्रीच्या सुमारास विजांचा कडकडाट होण्याची देखील दाट शक्यता असल्यामुळे सर्वांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे। अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिली आहे। त्याचबरोबर अजून हवामानासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तो देखील व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।